भाजप होणार तरुणांचा पक्ष। मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मोठे धोरणात्मक निर्णय। वॉर्ड अध्यक्ष आणि मंडल अध्यक्षपदावर तरुणांची नियुक्ती आता केली जाणार। वाशी मानखुर्द रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड। सीएसएमटी ते पनवेल डाऊन मार्गावरील लोकल सेवा उशिरानं। हार्बर मार्गावरील वाहतूक 20 मिनिटे उशिरानं। आता घराच्या मेंटेनन्सवर देखील लागणार जीएसटी। दरमहा मेंटेनन्सवर 7,500 हून अधिक खर्च होत असल्यास 18% जीएसटी आकारला जाण्याची शक्यता। शिरूरच्या जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतमालाचं नुकसान। उन्हाळी बाजरीचं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हतबल। डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 1395 टन धातूची खरेदी। कारखान्यामध्ये पुतळ्याच्या उभारणीला सुरुवात होणार। इंदोमिल प्रकल्पाला फेब्रुवारी 2018 मध्ये झाली आहे सुरुवात। नाशिकमधील रस्त्यांच्या कडेची धोकादायक झाडं हटवा या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पालिकेने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। उल्हासनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि संविधान हातात घेऊन दिव्यांगांचं आंदोलन। विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी दिव्यांगांचं आंदोलन। मालेगावच्या सटाणा शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या गोडाऊनला भीषण आग। आगीमध्ये लाखो रुपयांचं इलेक्ट्रॉनिक्सचं साहित्य जळून खाक। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। पुण्यातील धानोरी भागामध्ये सशस्त्र मुखवटाधाऱ्यांची घुसखोरी। सिद्रा गार्डन सोसायटीमध्ये मुखवटाधारी घुसले तर काळे कपडे आणि हातामध्ये कोयत्यासारखी शस्त्र। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।